नमस्कार, आपण पाहताय मुंबई तक. मी कमलेश सुतार. गेले काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भीमशक्ती शिवशक्तीच्या चर्चा आपल्याला वारंवार बघायला मिळतात, ऐकायला मिळतात. त्यातच उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या भेटीने ही चर्चा आणखी एक पाऊल पुढे गेली. अनेकदा गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं, दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये भेटीगाठी झाल्या, कार्यक्रमामध्ये दोघं एकत्र दिसले. अनेकांना ही युती आश्चर्य करणारी वाटते. अनेकांनी खरं तर जो भूतकाळ बघितला, विशेष करून शिवसेनेचा जर भूतकाळ बघितला, त्यांची आंबेडकरी समुदायाबद्दलची शिवसेनेची काही काळी असलेली भूमिका किंवा त्यांचा संघर्ष बघितला, तर अनेकांना ही युती खरंच शक्य आहे का, किंवा मग हा पुन्हा इतिहास नव्याने उघडला जाईल का, त्याच्याबद्दल पुन्हा चर्चा होईल का, त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातील का, असे एक ना एक अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. कारण इतिहासाची जर पानं चाळायची झाली तर शिवसेनेचा आपल्याला काही जुन्या प्रसंगांकडे बघावं लागेल. आणि त्याच्यामुळेच अनेकांना असं वाटतं की आता शिवसेना ही भूमिका बदलते आहे, किंवा शिवसेनेने आता हा नवीन पवित्रा घेतला. एक नवीन प्रकारचं सोशल इंजिनिअरिंग उद्धव ठाकरे करतात का. भीमशक्तीसोबत मागे त्यांनी लहूशक्तीला सोबत घेण्याची एका कार्यक्रमात त्यांनी घोषणा केली होती. संभाजी ब्रिगेडसोबत त्यांनी युतीची घोषणा केली. त्यामुळे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना सोबत घेऊन नव्याने पक्षाची बांधणी उद्धव ठाकरे करतात का. पण हे करत असताना भीमशक्ती शिवशक्तीचा इतिहाससुद्धा थोडासा आपल्याला जाणून घ्यावा लागेल. कारण शिवसेनेच्या नेत्यांसाठी किंवा जुन्या नेत्यांसाठी थोडासा तो अनकम्फर्टेबल असू शकतो. असंच साधारणपणे हे चित्र आहे. सगळ्यात पहिला इतिहास जर खरं आपण बघायला गेलो तर बाळासाहेबांचे वडील आणि उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकत्रित काम केलेलं आहे. दोघांचाही इथल्या जाती व्यवस्थेला कडाडून विरोध होता. काही परिवर्तनाचे प्रयोग त्यांनी मुंबईत केले होते. स्वतः प्रबोधनकारांनी आणि बाबासाहेबांनी नवरात्रोत्सवाला एक वेगळं स्वरूप देण्याचा त्यावेळेस प्रयत्न केला होता, आणि त्याला पब्लिक एक प्लॅटफॉर्म त्यांनी नव्याने उपलब्ध केला होता. त्याला एक थोडीशी पुरोगामी जोड देण्याचा त्या सणाला प्रयत्न त्यांनी केला होता. त्या काळी विरोध केला होता प्रबोधनकारांनी अनेक रूढी परंपरांना, आणि त्याच्यासोबत बाबासाहेबांनी त्यांनी मडकेबुवांनी एकत्रित तेव्हा काम केल्याचे इतिहासात दाखलेत. पण नंतरच्या पिढीमध्ये मात्र ही जी एकत्रित काम करायची जी त्यांची जुनी परंपरा होती ती पुढे फार कंटिन्यू झाली नाही. मग ते प्रबोधनकारांचे नातू असतील किंवा आता बाबासाहेबांचे नातू यांनी कुठेतरी नव्याने पुन्हा याच मुद्द्यावरती एकत्र येत प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करण्यासाठी एकत्र यावं लागेल असं म्हणत दोघांनी एकमेकांना साथ घातली. पण इतिहासात थोडं डोकावून बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की सगळ्यात पहिले नवबौद्ध समुदायाबद्दल किंवा दलित समुदायाबद्दल जी शिवसेनेची यापूर्वी भूमिका राहिली, त्याच्यावरनं शिवसेनेला नेहमीच टीकेचा सामना करावा लागला होता. 72 पॅन्थरची स्थापना झाली होती. दलित पॅन्थर ही अत्यंत आक्रमक अशी संघटना होती. शिवसेनेसारखाच आक्रमक तरुण हा दलित पॅन्थर सोबत होता. प्रस्थापित व्यवस्थेला विरोध करणे, जाती वर्चस्वाला विरोध करणे अशी पॅन्थरची भूमिका होती. आणि त्याच्यातूनच पॅन्थरने वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतले होते. मग ते पब्लिकली गीतेचं दहन करणं असेल, या सगळ्या गोष्टींना तेव्हा शिवसेनेने विरोध केला होता. आणि याच्यातूनच मुंबईतली एक मुंबईच्या इतिहासातलं एक आपण ज्याला म्हणू शकतो आठवणीत राहू नये असं एक जे पान आहे ते म्हणजे वरळीची दंगल. या वरळीच्या दंगलीमध्ये शिवसेना आणि दलित पॅन्थरमध्ये आणि दलित तरुणांमध्ये ज्या प्रकारची त्यावेळेस एक मोठी धुमश्चक्री झाली होती, मोठा हिंसाचार तेव्हा झाला होता. आणि ही दंगल नंतर शमली असली तरीसुद्धा एकत्रित पीस मार्च त्यावेळेस काढण्यात आला होता आणि दोघांनी तेव्हा सामंजस्याची भूमिका घेतली होती. पण या दंगलीमध्ये शिवसेनेचे तरुण विरुद्ध नवबौद्ध तरुण, आंबेडकरी तरुण असा संघर्ष तेव्हा आपल्याला जोरदार बघायला मिळाला होता. याचंच पुढचं पान आपल्याला बघायला मिळालं. शिवसेनेचा नामांतराची मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळेसची चळवळ चालली, ज्याला आपण नामांतर चळवळ म्हणून बघतो. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं या विषयाला शिवसेनेचा विरोध होता असं म्हटलं गेलं. त्या काळी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली अनेक वक्तव्य खरं तर वादग्रस्त ठरली होती. विशेष करून त्यांचं घरात खायला नाही पीठ आणि कशाला मागताय विद्यापीठ वगैरे असं ते म्हटले होते बाळासाहेब ठाकरे. त्याच्याबद्दल अनेकांनी बाळासाहेबांवरती टीका केली होती. प्रचंड राग दलित समाजामध्ये त्या वक्तव्याबद्दल त्यांचा राहिला होता. याच्याशिवाय अनेक वक्तव्य होती. बाबासाहेबांबद्दलचं वक्तव्य असल्याच्याने बाळासाहेबांच्या भोवती एक नेहमीच दलित समाजाला टार्गेट करणं किंवा नवबौद्धांना टार्गेट करणं असे आरोप नेहमीच बाळासाहेबांवरती त्या काळात झाले होते. पण नंतर शिवसेनेने नंतरच्या काळात जेव्हा समोपचाराची जेव्हा भूमिका घेतली या विषयावरती, तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की विरोध हा बाबासाहेबांचं नाव द्यायला नव्हता, तर त्यामधलं मराठवाडा नाव काढायला होता. त्यामुळे एक
नामांतरच्या ऐवजी नामविस्तार असं एक त्याच्यात फॉर्म्युला काढण्यात आला आणि तेव्हाही शिवसेनेने या सगळ्या गोष्टीतून आपली सुटका करून घेतली होती. पण ते आरोप बाळासाहेबांवरती आणि शिवसेनेवरती तेव्हाही झाले होते. कारणपणे 80च्या दशकात आणि 90च्या दशकापर्यंत ही चळवळ होती आणि त्याच्यात शिवसेनेचा विरोध राहिला होता. हे नेहमीच शिवसेनेला किंवा शिवसेनेच्या इतिहासात आणि शिवसेनेचा दलित तरुणांबद्दलचा, दलित समुदायाबद्दलचा, आंबेडकरी समाजाबद्दलचा जी भूमिका राहिली आहे त्याच्याबद्दल या प्रसंगांमुळे त्याच्याबद्दल आणखी नेहमीच प्रश्न उपस्थित केले गेले होते. नंतरचा तिसरा मुद्दा जो महत्त्वाचा या टप्प्यामध्ये राहिला आहे तो म्हणजे रिडल्स ऑन हिंदुइझम हे जे बाबासाहेबांचं पुस्तक होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातल्या काही गोष्टींबद्दल या पुस्तकात टिप्पणी केली होती आणि त्याला शिवसेनेचा विरोध होता. खरं तर मुळात हा मुद्दा वेगळ्या संघटनेने उपस्थित केला होता, पण शिवसेनेने त्या वादामध्ये उडी घेतली आणि शिवसेनेने एक प्रकारे तो मुद्दा हायजॅक केला आणि मोठा मोर्चा शिवसेनेने त्यावेळेस मुंबईत काढला होता. या पुस्तकावरती बंदी घालण्यात यावी अशी शिवसेनेची मागणी होती आणि त्या मागणीला धरून शिवसेना आक्रमक झाली होती. पण तेव्हा अनेक रिपब्लिकन संघटनांनी किंवा दलित संघटनांनी त्याला कडाडून विरोध केला. शिवसेनेच्या मोर्चाला काउंटर मोर्चा तेव्हा संघटनांनी काढला होता. मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये तरुण सहभागी झाले होते. त्याच्यानंतर 87ची घटना आहे तेव्हा छगन भुजबळ शिवसेनेत होते आणि या सगळ्या प्रसंगानंतर हा जेव्हा काउंटर मोर्चा दलित संघटनांकडून काढण्यात आला होता हुतात्मा स्मारकाच्या इथे, तर त्या चौकाचं शुद्धीकरण छगन भुजबळ यांनी केलं होतं. काहीतरी 5 नद्यांचं पाणी आणलं आणि गोमूत्र शिंपडून त्यांनी त्या चौकाचं शुद्धीकरण केलं होतं आणि त्याचा तर खरं तर अनेकांना राग आला. काहींच्या मनात तो राग अजूनही भुजबळांबद्दल बऱ्याचदा असतो आणि दलित नेते ती कधीही गोष्ट विसरू शकत नाही. पण शिवसेनेत होते छगन भुजबळ तेव्हा. शिवसेनेची आक्रमक हिंदुत्वाची भूमिका तेव्हा नुकतीच शिवसेना पकडायला लागली होती आणि या सगळ्यातून या गोष्टीबद्दलही शिवसेनेच्या आणि दलित समुदायाबद्दलच्या, नवबौद्धांबद्दलच्या त्यांच्या भावनांबद्दल नेहमीच प्रश्न उपस्थित केला गेला होता. अर्थात नंतरच्या काळामध्ये ज्या प्रकारे रामदास आठवले महायुतीत आले तेव्हा स्वतः बाळासाहेबांनी एका सभेत म्हटलं होतं की भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र यायला हवी. रामदास आठवले खरं तर खूप जवळ राहतात मातोश्रीच्या. त्यांचा संविधान बंगला हा मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावरती आहे. अनेकदा रामदास आठवले त्यांच्याकडे जायला लागले, त्यांचं उठणं बसणं वाढलं आणि मग स्वतः रामदास आठवलेंनी देखील नामांतर चळवळीत ज्यांचं महत्त्वाचं योगदान खरं तर होतं, वन ऑफ द इम्पॉर्टंट फेसेस होते रामदास आठवले त्या चळवळीचे, तर त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की बाळासाहेबांचा कसा नामांतराला विरोध नसून नामविस्तार असं त्यांचं म्हणणं होतं वगैरे वगैरे सांगितलं. आणि नंतर जी महायुती झाली त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी ही साथ घातली होती भीमशक्ती आणि शिवशक्तीने एकत्र यायची. पण खरं तर इंटरेस्टिंगली हा पहिला प्रसंग नव्हता जेव्हा हा महायुतीमध्ये भीमशक्ती शिवशक्तीचा प्रयोग झाला. 77 साली जेव्हा केंद्रामध्ये सत्तांतर झालं होतं, इंदिरा गांधींचं सरकार जो जनता पक्षाचं सरकार आलं होतं, तर आणीबाणीला समर्थन बाळासाहेबांनी केलं होतं आणि बाळासाहेबांनी समर्थन केल्यामुळे त्यांच्याबद्दल जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना राग होता. जेव्हा विजयी सभा शिवाजी पार्कला झाली होती त्या विजयी सभेनंतर काही भारावून गेलेले त्या सभेतले तरुण सेना भवनाच्या दिशेने निघाले होते आणि त्यांनी शिवसेना भवनावरती दगडफेक केली होती. या दगडफेकीला प्रत्युत्तर म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी सभा घेतली होती. त्या सभेला विदर्भ केसरी म्हणून ओळखले जाणारे जांबवंतराव धोटे आणि नामदेव ढसाळ म्हणजे पॅन्थरच्या संस्थापकांपैकी एक मानले जाणारे नामदेव ढसाळ हे देखील त्या स्टेजवरती बाळासाहेबांसोबत होते. त्या सभेमध्ये ऐतिहासिक वाक्य जे होतं जांबवंतराव धोटेंचं की शिवसेना भवनाकडे जर वाकडी नजर करून बघाल तर तुमचे डोळे फोडू हे त्यांचं वक्तव्य त्या सभेत होतं. आणि त्याच सभेत नामदेव ढसाळ यांनी देखील शिवसेनेच्या बाजूने भाषण केलं होतं. म्हणजे एकेकाळी त्यांचा जो तीव्र संघर्ष होता जसं मी मगाशी सांगितलं सुरुवातीला वरळीच्या दंगलीतला, त्याच्यानंतर नामदेव ढसाळांनी खरं तर पहिल्यांदा शिवसेनेच्या स्टेजवरती गेले ज्या शिवसेनेसोबत त्यांचं त्यावेळेस टोकाचं भांडण होतं. पण त्यावेळेस नामदेव ढसाळ हे शिवसेनेसोबत गेले. अनेकांनी नामदेवांवरती सुद्धा आरोप केले की ते शिवसेनेच्या मांडीवर जाऊन बसले वगैरे वगैरे. पण नंतर शेवटपर्यंत नामदेव ढसाळ आणि बाळासाहेबांचं सख्य कायम होतं. अनेकदा आपल्याला काही सभांमध्ये नामदेव ढसाळ आपल्याला दिसले, दसरा मेळाव्यामध्ये नामदेव ढसाळ दिसले, सामनामध्ये ते एक लेख देखील लिहित होते शेवटच्या काळामध्ये नामदेव ढसाळ. त्यामुळे प्रयोग बाळासाहेबांनी आधीच सुरू केला होता पण त्याचं अधिकृत स्वरूप प्राप्त झालं होतं शेवटच्या काळात. पण त्याच्यामध्ये महायुती म्हणून शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पक्ष असे एकत्र होते. पण आता हा प्रयोग नव्याने होतो. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर भेटतात. म्हणजे जसं मी सुरुवातीला एक शब्द वापरला होता की बाळासाहेबांचे नातू आणि बाबासाहेबांचे नातू असे दोघं पहिल्यांदा आपल्याला एक राजकीय शक्ती म्हणून एकत्र येताना दिसतात. प्रबोधनकारांनी आणि बाबासाहेबांनी मुंबईत चळवळीमध्ये आणि पुरोगामी चळवळीमध्ये त्यांचं योगदान एकत्रित होतं, एकत्रित काम केलं होतं. पण आता राजकीय दृष्ट्या हे दोघं एकत्र येऊ शकतात अशी चर्चा सुरू आहे. दोघांची आपली आपली ताकद आहे आणि अनेकांना ही युती खूप फॉर्मिडेबल अशी युती वाटते. आता अर्थात युती होऊन त्याचं कितपत मतात रूपांतर होऊ शकेल किंवा युती होईल का, कुठल्या टर्म्सवरती होईल वगैरे वगैरे हे अनेक प्रश्न आहेत तसे त्यानिमित्ताने येणार आहे. पण
आताच्या क्षणाला अनेकांना वाटतं की या दोन शक्ती जरी त्यांचा ट्रबल्ड पास्ट आपण ज्याला म्हणतो की थोडासा मागच्या काळामध्ये संघर्ष टोकाचा राहिला असं असलं तरीसुद्धा आता एकत्रित येण्याने यांच्या एक नवीन कदाचित चॅप्टर इतिहासाचा लिहिला जाऊ शकतो, राजकीय इतिहासाचा, पण त्यासाठी थांबावं लागेल. पण तरीसुद्धा असं असलं तरीसुद्धा हा इतिहास कुठेतरी शिवसेनेच्या नवीन सोशल इंजिनिअरिंगच्या काळात हा थोडा विसरणं कठीण आहे. त्याची वारंवार शिवसेनेला आठवण करून दिली जाईल. शिवसेनेला ह्या सगळ्या गोष्टींबाबत खुलासे देणं किंवा त्याच्याबाबत आपली भूमिका नव्याने स्पष्ट करत राहावी लागणार आहे. कारण जोवर शिवसेनेचा इतिहास राहील तोवर या सगळ्या गोष्टी काही विसरल्या जाणार नाही. आणि म्हणून थोडंसं शिवसेनेच्या या युतीच्या निमित्ताने या सगळ्या गोष्टींबाबत थोडीशी इथे उजळणी तुमच्यासमोर केली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. यासारखेच अनेक इंटरेस्टिंग व्हिडिओज आणि ॲनालिसिस आम्ही मुंबई तकवर तुमच्यासाठी घेऊन येत राहू. त्यासाठी तुम्ही बघत राहा मुंबई तक. आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी लॉग इन करा mumbaitak.in वर. धन्यवाद.